नमस्कार, मी गार्ग्या आवारे, कॉमन मॅन. आणि आज आपण बोलतो आहे एका वेगळ्याच विषयावर, ज्याला म्हणूयात आपण प्री वेडिंग शूट्स. विवाहापूर्व काही शूटिंग केल्या जाती आणि ती शूटिंग साधारणतः लग्नात वगैरे दाखवल्या जाते. मुळात फोटोग्राफी याविषयी एक खूप छान कौतुक किंवा त्याबद्दलची एक आस्था आपल्याला त्याबद्दल एक वाटायचं. आणि हा फोटोग्राफीचा प्रवास इतका सुंदर होता की अगदी पुलंच्या साहित्यात सुद्धा आ, आ, काश्मीरचा प्रवास, मग हा सोनमर्ग का हा टोलनमर्ग, इथं तू घोड्यावर बसली होती मग घोडं बसलो होतं वगैरे वगैरे असे विनोद आपण ऐकलेले आहेत. आणि त्या काळात ते छापील फोटो होते आणि त्याचं एक कौतुक, त्याचं एक गारुड अजूनही आपल्या डोक्यात आहे. पण मध्ये मोबाईल नावाची एक वस्तू आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आली आणि कुठल्याही गोष्टीची अति झाली मग त्या गोष्टीबद्दल तेवढी मजा राहत नाही किंवा त्याचं ते कौतुक राहत नाही. आणि आता तर विचित्र विचित्र तोंडाचे आकार करून, चंबू करून फोटो दिवसभर किती व्यक्ती किती काढतात त्याचा काही सुमार नाही. असो, तो विषय वेगळा आहे. पण असं असताना देखील विवाहाच्या आठवणी चिरतरुण राहाव्यात म्हणून पहिलेपासूनच फोटो काढला जातो, व्हिडिओ शूटिंग केल्या जातं आता 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 आणि आता ते तंत्रज्ञान इतकं विकसित झालं की मग प्री वेडिंग शूटची कल्पना मधल्या मागील काही काळात आलेली आहे. आणि प्री वेडिंग शूटच्या माध्यमातून म्हणजे काय तर विवाहापूर्वच मुलगा मुलगी हे शूटिंगच्या अनुषंगानं कॅमेरामन सहित त्या टीमसोबत ते काही वेगवेगळ्या ठिकाणी जातात, शूट्स करतात. त्यात कॅम्प फायरचं दृश्य असतं किंवा आणखीन काही काही दृश्य असतात. आणि पण या प्रकारानं नेमकं झालं काय? कारण कुठल्याही गोष्टीचे दोन पैलू असतात, एक चांगला आणि एक वाईट. आता मुळात यात असं झालं की जेव्हा प्री वेडिंग शूट्स वाढलेत आणि लग्न ठरलेलं आहे, एंगेजमेंट झालेली आहे आणि हा मधला काळ, खरं म्हणजे हा एक अत्यंत सुंदर, अगदी इंटिमेट आणि दोघांच्या आयुष्यात जवळ येणारा, एकमेकाला समजून घेणारा किंवा एक सुंदर काळ आहे. हा संधिकाल जसा असतो तसाच तो काळ असतो. एकमेकाला समजून घेणे, एकमेकाबद्दलचं कुतूहल जागृत होणे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण प्री वेडिंग शूटच्या माध्यमातून ते जवळ येतात, ही एक मान्य करण्यासारखी गोष्ट आहे. पण आजकाल त्याचे परिणाम काय झाले? त्याचे इतके घातक परिणाम दिसायला लागले. एक बातमी मी वाचली, गोव्याला शूटसाठी गेलेत, प्री वेडिंग शूटसाठी. तिथे त्यांनी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी त्या पुरीला म्हणतो, मला जशी अपेक्षा होती तशी तू नाहीस, आपण विवाह मोडूया. अरे, तुमचं प्री वेडिंग शूट का टेस्टिंग बलून होता का? लिटमस टेस्ट घ्यायची होती का? आणि कितीतरी प्री वेडिंग शूटच्या माध्यमातून अति जवळ आल्यानंतर अतिपरिचयात जे अवाज्ञा म्हणतात, हा सगळा प्रकार होऊन राहिलेला आहे. फोटोग्राफर किंवा फोटोग्राफी, मी त्याला दोष देत नाही, ते अतिशय सुंदर कला आहे ती एक. पण आज त्यांचे ते शॉट्स प्रॉपर यायला पाहिजेत, त्यांचे ते लाइटिंग, हे सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. तर सर्वात जास्त लग्नाचा मुहूर्त पाळल्या जातो, नाही पाळल्या जात. त्याच्यानंतर विवाहाला वेळ जर लागत असेल कोणामुळे, तर या फोटोग्राफीमुळे लागतं. माफ करा, मला तुमच्या करिअरबद्दल किंवा तुमच्या याच्याबद्दल अनास्था नाही. नाही तर उद्या फोटोग्राफर लोक म्हणतील की बाबा असं का बोललेत. पण त्याला काही मर्यादा. आणि यात आई वडील आपण सगळे परवानगी देतोय. खुलं व्हायचं तर किती खुलं व्हायचं. इकडे स्पेस सारखे, माझी इंटिमसी, माझी वैयक्तिक स्पेस, माझा पर्सनल, माझं भावविश्व, हा एक विषय आहे. आणि इकडेच त्यावेळेस तरुणाई प्रचंड नागडेपणाकडे चाललेली आहे. मी खुलेआम हा शब्द वापरतोय कारण आता जेव्हा आपण रील्स बघतो तेव्हा त्यात सेन्सरशिप काय असावी आणि काय असू नये, आता याच्यावर चर्चा व्हायच्याही पलीकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. काय दाखवावं रील्समध्ये, त्याच्याही काही मर्यादा नाहीत.
आणि काहीही करून सुमार प्रसिद्धी आणि बाकी गोष्टी भेटाव्या, इतका घाणेरडा हा विषय होत चाललेला आहे. मग या प्री वेडिंग शूटमध्ये होतं काय नेमकं? तर हे दोघं भेटतात. ज्या गोष्टी, ज्याची एक लज्जत, ज्याची एक नाविन्य हे लग्नानंतर असतं, ते हळूहळू ते भावविश्व उलगडत जावं, उकलावं आणि त्याच्या प्रत्येक अनुभवाला घेत 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 आयुष्य सुखी संपन्न व्हावं, तो भाग बाजूला. आणि आता सारं काही अगदी हिडीस, अगदी भयंकर. आणि त्यातून आपण काय करतोय? जे तुम्हाला विवाहानंतर अनुभवायच्या गोष्टी आहेत, अगदी लैंगिकतेचाच विषय असेल, शरीर सुखाचा विषय असेल, सगळं मान्य आहे. पण त्याला एक काही मर्यादा, त्याला काही एक नियम, आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यातून पुढे जायचं आहे. तो विवाहाचा संस्कार जो आहे, तो विवाहाचा संस्कार का बरं ठेवलेला आहे? कशाला सप्तपदी असते? आताशा म्हणजे असं घातलेलं आहे की पश्चिमात्य लोकांचं अनुकरण करता करता आम्ही इतके विक्षिप्तसारखे वागायला लागलेलो आहोत. तिकडचे लोक सप्तपदी करतायत, तिकडचे लोक विवाह रीतिरिवाजाप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे करून घेत आहेत. अक्षरशः जर्मनी म्हणा, अमेरिकेत म्हणा, इस्कॉन, राधास्वामी सत्संग या ट्रस्टद्वारे इतके सुंदर सुंदर कार्य होत आहे. तिथे हिंदू धर्माबद्दल त्यांना एक प्रचंड आस्था निर्माण झालेली आहे. आणि आता आपल्या इथे काय? कुण्या एका धर्माबद्दल मी बोलत नाही आहे. मला हे सांगायचं आहे की आपली एक संस्कृती आहे, आपले काही संस्कार आहेत आणि ते खूप सायंटिफिकली डिझाईन केले गेलेले आहेत. ते आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. जन्मापासून मरेपर्यंत वेगवेगळे 16 संस्कार आपल्यावर व्हायला हवे असतात. त्यातला विवाह एक संस्कार आहे. आणि हे सारं काही असताना या प्री वेडिंग शूट या टायटलखाली जे काही विक्षिप्त प्रकार चाललेले आहेत, त्यात शरीर सुख हाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ती गोष्ट, त्याच्यासाठी ही वेगवेगळी कारणं आणि त्याच्या माध्यमातून बरेच लग्न, विवाह हे तुटलेले आहेत. म्हणजे तुम्ही एकमेकाला पसंत केलं जीवनाचा साथीदार म्हणून, त्याच्या आधीच तुम्ही काही विक्षिप्त प्रकार केलेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा विवाह संपन्न व्हावा तर हे जाऊ द्या, छापलेल्या पत्रिका आणि मग मेसेज येतो की हे विवाह काही कारणामुळे रद्द झालेला आहे, हे विवाह संपन्न होणार नाही. असे देखील प्रसंग पॅरेंट्सवर, म्हणजे पालकांवर, मुलीच्या बापावर, मुलाच्या बापावर येतात. ह्या अशा प्रसंगानंतर एक मानसिक धक्क्यातून मुलीला, मुलाला, मुलाच्या आईवडिलांना, मुलीच्या देखील आईवडिलांना सावरत पुढे जावं लागतं. याच्याबद्दल कोण विचार करतोय? हा एक तसा पाहिला तर खूप मोठा विषय आहे. पण मला असं वाटतं की काही बंधनं आणि काही मर्यादा ह्या आपण आपल्यावर लादून घेतलेल्या बऱ्या, सामाजिकतेचं भान जपत आपण ठेवलेल्या बऱ्या, संस्कार, सुचिता ह्या आपण पाळलेल्या बऱ्या, तर त्यातून काहीतरी नवनिर्माण होईल, ते उदात्त होईल, चांगलं होईल. आपण खूप मोठमोठ्या गोष्टी करतो. मुळात तो संस्कार जर आपल्यात नसेल, ती संस्कृती आपणच जपत नसू, तर मग आपण जपतो काय आहे? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्री वेडिंग शूट होऊ नये या विचाराचा मी नाही. नवीन आपण स्वीकारूच नये असंही मी म्हणणार नाही. पण ते स्वीकारत असताना त्याच्या मर्यादा आपण पाळल्या गेल्या पाहिजे. काही गरज नाही आहे आचारसंहिता वगैरे वगैरे डिफाईन करायची गरज नाही आहे. आपले संस्कार जर योग्य असतील तर ती आचारसंहिता आपोआपच प्रत्येकाची स्वतःची असते. ती सामाजिकच ही अशी असायला पाहिजे हे सांगायची कोण्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीला, व्यक्तीला सांगायची गरज नसते. ती जर आपण पाळली तर हा समाजही योग्य रीतीने जाईल. जर माता पिता म्हणून भविष्यातले तुम्हीच जर ह्या गोष्टी पाळत नसाल तर येणाऱ्या जनरेशनपासून, येणाऱ्या नवीन जन्माला होऊ घातलेल्या बाळापासून किंवा नवीन पिढीपासून आपण काय अपेक्षा करायची? कारण खाण तशी माती. त्याच्यामुळे निश्चित एक गोष्ट आहे, आपण या गोष्टीबद्दल एक विचार करायला पाहिजे
आणि याबद्दल पालकांनी देखील बाबा नाही माझी एकुलती एकच मुलगी आहे, एकुलता एकच मुलगा आहे, आम्ही तर हतबल आहोत. नाही, ही हतबलता दाखवायची गरज नाही. इतकं कुठल्याही गोष्टीच्या आहारी जायची देखील गरज नाही आहे. करावं ना, गोष्टी करू नयेत अशातला भाग नाही, पण त्याला एक मर्यादा पाहिजे असते. ती जर नसेल तर मग असले काही प्रसंग झाल्यानंतर जे आपल्याला सहन करावं लागतं ते मात्र खूप भयंकर आहे. बघा, या विषयाला थोडासा हात घालावा असं मला वाटलं, म्हणून मी बोललो. तुमच्याही काय प्रतिक्रिया आहे ते सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझा विचार आवडला तर लाईक करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.